आज रिअल इस्टेटमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी नेमकं काय लागतं? झोपडीत मी राहत होतो, हं, ज्याला विटाची फक्त एकच भिंत होती. स्वतःचं टॉयलेट 22 वर्ष माझ्याकडे नव्हतं. अतिशय हालाकीच्या परिस्थितीमधून हं, मी इथपर्यंत आलेलो आहे. सामान्य म्हणून आपला जन्म झाला, पण सामान्य म्हणून राहायचं नाही किंवा सामान्य म्हणून मरायचं नाही. हालाखीची परिस्थिती होती असं म्हणता येईल आपल्याला. पण त्याच्यामधून एक मोठा बिल्डर व्हायचं हे जे स्वप्न आहे ते तुम्ही बघितलं आणि त्याच्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. तर हे पहिलं काम कोणतं केलं? मी पहिलं काम जिल्हा परिषद स्कूलला कलर मारण्याचं केलं. फक्त एक भिंत होती विटांची असं तुम्ही सांगितलं. तर मग तेव्हापासून ते आता दुसऱ्यांची तुम्ही बिल्डिंग्स बांधून देताय. तर हा जो डिसिजन होता तो नेमका कसा घेतला तुम्ही? मी पहिलं फायनान्शियल मी 4,500 रुपये हां. हे एका प्रायव्हेट सावकाराकडून घेतलं होतं. रिस्क घ्यायला घाबरायचं नाही. त्यावेळेस 60 लाख रुपये जर त्यांनी मला म्हटलं असतं की बा त्या बँकेच्या मॅनेजरनी किंवा त्या सीओनी की अरे बाबा बाळू तू मला 60 लाख रुपये लिहून दे, मी तुला लोन देतो, तर मी एखादं शून्य मागे पुढे झालं असतं. ते लोन मिळालं आणि ते कॉम्प्लेक्स उभं राहिलं. अच्छा. तो माझ्या जीवनातला टर्निंग पॉईंट. जेव्हा रिअल इस्टेट विषयी आपण बोलतो त्यावेळेला ट्रस्ट हा खूप महत्वाचा असतो. तर मग हे ट्रस्ट बिल्ड तुम्ही कसं केलं? तुम्ही जे ब्राउचरमध्ये छापता ते तुम्ही त्यांना द्या. ज्या वेळेला आपण एखादी लँड खरेदी करतो त्यावेळेला नेमकं काय बघितलं जातं? लँडवर मला घर बांधायचं असेल किंवा मला प्लॉट घ्यायचा असेल हां. तर माझी इच्छा झाली असती का? एक स्टेप उंच जायचं आहे तर तिथे थोडंसं सहनही करावं लागतं. नागपूरमध्ये असं कोणतं ठिकाण आहे जिकडे आता इन्व्हेस्ट केलं तुम्हाला 5-10 वर्षांनी मोठ्या प्रमाणामध्ये रिटर्न मिळू शकते? की नागपूर ही येणाऱ्या काळामधली सगळ्यात डेव्हलप सिटी राहील विदर्भामध्ये. एका छोट्या शहरामध्ये तुम्ही थोडे पैसे कमावले तुम्हाला वाटतं की मी राजाच आहे त्या शहराचा. हो. कारण छोट्या शहरामध्ये छोट्या गरजा, छोटा खर्च. पण जेव्हा नागपूरमध्ये आलो तेव्हा मला कळलं की अरे तू कुठेच नाही आहे. तुम्ही जे डिसाईड केलं होतं किंवा जे स्वप्न बघितलं होतं ते पूर्ण झालंय? एका वेळेस मला असं वाटलं होतं की आपण चूक केली. कारण जेव्हा त्यावेळेस मंदी होती आणि पैशांची पण हे होती, असं वाटायचं की वापस यवतमाळला जाऊ. पण धन्यवाद देतो मी माझ्या मिसेसचे की माझी पत्नी जी आहे तिने मला म्हटलं अरे नाही आहे तर होतच असतंय. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 मराठी. स्टार्टअप महाराष्ट्र या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपण व्यवसाय, पैसा आणि यशाच्या खऱ्या गोष्टींबद्दल बोलत असतो. आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातल्या मराठी तरुण तरुणींना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतोय त्यांचं अर्थकारण सुधारवण्यासाठी. तुम्हाला माहिती असेल, रिअल इस्टेटमध्ये करोडो रुपये हे इकडे तिकडे फिरत असतात. पैसा खूप आहे आपल्या सगळ्यांना माहिती असते, मात्र खूप कमी लोक असतात जे ग्राउंड लेवलवरून स्वतःचं एक एम्पायर उभं करतात. आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये एक असे एंटरप्रेनर आहेत ज्यांनी शून्यापासून सुरुवात केली आहे, मात्र आज स्वतःचं एक मोठं जग त्यांनी उभं केलेलं आहे. कन्स्ट्रक्शन असेल किंवा लेआउट सेक्टरमध्ये स्वतःचा एक वेगळा ठसा त्यांनी उमटवलेला आहे. आपल्यासोबत आहे शैलेंद्र उर्फ बाळासाहेब दौलतकार, जे दौलतकार इन्फ्रा सुरू करणार आहेत आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या ग्रुप ऑफ कंपनीजच्या माध्यमातून ते काम सध्या करतायत आणि स्वतःचं एक वेगळं अस्तित्व त्यांनी निर्माण केलेलं आहे. त्यांच्याकडून रिअल इस्टेटमधील इन्साईट्स असतील किंवा काही मिथ्स असतील आणि कशा पद्धतीनं हा बिझनेस नेमका करायचा ते सगळं जाणून घेऊया. त्यांचा हा प्रवाससुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. मला खरं तर रिअल इस्टेटविषयी बरंच काही बोलायचं आहे, मात्र त्याच्याही आधी तुमच्याविषयी जाणून घ्यायचं आहे. तुमचं बालपण कसं गेलं? अरे बापरे, बालपण आठवलं की अंगावर काटा येतो अक्षरशः. का? कारण की तुमचा जो स्टुडिओ आहे याच्या 1/4 माझं घर नव्हतं. ओ. अतिशय म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, एका झोपडीत मी राहत होतो, हम्म. ज्याला विटाची फक्त एकच भिंत होती. ओ. त्याच्यातून माझं जीवनाची सुरुवात झाली. हम्म. एक प्राथमिक गोष्टी ज्या असतात, उदाहरणार्थ टॉयलेट, ते मी स्वतःचं टॉयलेट 22 वर्ष माझ्याकडे नव्हतं. अतिशय हालाकीच्या परिस्थितीमधून हम्म. मी इथपर्यंत आलेलो आहे. जीवनाची सुरुवात करताना म्हणजे जेव्हा मी विचार करतो भूतकाळाकडे जाऊन, असं वाटतं कशाला आयुष्य दुःखी करायचं, त्या गोष्टीचा विचार करायचा. पण तुम्ही आता प्रश्न विचारला म्हणून सांगतो की आम्ही सामान्य कुटुंबात जन्म घेतला, सामान्य परिस्थितीतून सगळ्या गोष्टी घडल्या. आई सुशिक्षित म्हणायचं म्हटलं तर तितकी शिक्षित नव्हती, त्याच्यामुळे तोही एक प्रॉब्लेम्स होता. वडिलांची सर्व्हिस होती, पण वडिलांच्या त्यावेळेसच्या पगारामध्ये काही होत नव्हतं. आणि जे सर्व्हिसमॅनला जे स्किल पाहिजे असते, अदर इन्कम करायचं, ते त्यांच्यात नव्हतं असं मी समजतो. त्याच्यामुळे ते जसं तसं राहिलं. तर त्याच्यामधून आम्ही हालाकीच्या परिस्थितीमधून वर आलो. पण माझ्यामध्ये एक इच्छा होती की काहीतरी म्हणजे सामान्य म्हणून आपला जन्म झाला, पण सामान्य म्हणून राहायचं नाही किंवा सामान्य म्हणून मरायचं नाही. तर त्या दृष्टिकोनातून मी स्वतःचं पहिलं पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला.
आणि ते पाऊल टाकण्यासाठी मला खूप अडचणी आल्या, त्या काय गोष्टी आल्या. बालपणामध्ये जे काही मनावर परिणाम झाला होता, की जेव्हा आपण बालपण घालवत असतो तेव्हा आपण दुसऱ्यांकडे ज्या गोष्टी पाहतो त्या आपल्याकडे का नाही आहे बुवा, हां. याचा आपण खूप विचार करतो. त्या विचार करत असताना मला असं वाटलं, की आपल्याकडे का नाही आहे बुवा, ही गोष्ट का नाही आहे. तर मग त्या गोष्टींना मिळवण्यासाठी काय करावं लागतं, हे त्या गोष्टीचे चटके घेतल्यानंतरच समजतं. ते असं नाही समजत तुम्हाला, पुस्तकातून वगैरे नाही आहेत. त्या गोष्टी तुम्हाला मिळाल्या नाही त्या वयात, तर त्या गोष्टीचं महत्त्व राहतं. तर बालपण तर एकदमच म्हणजे काय म्हणते क्रिटिकल कंडिशनमध्ये गेलेलं आहे. त्याच्यामुळे ते आठवलं की अजून इमोशन्स जास्ती बाहेर येतात. त्याच्यामुळे मी त्याच्यावर एवढंच बोलेल की फार हालाकीच्या परिस्थितीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की 1/4मध्येच मी राहत होतो. तुमच्या याचा जो स्टुडिओ आहे याचा 1/4 माझं घर नव्हतं. तर त्याच्यामुळे तो विषय फार क्रिटिकल परिस्थितीतून मग गेला. एवढ्या म्हणजे हालाखीची परिस्थिती होती असं म्हणता येईल आपल्याला. पण त्याच्यामधून एक मोठा बिल्डर व्हायचं किंवा एक मोठा माणूस व्हायचं हे जे स्वप्न आहे ते तुम्ही बघितलं आणि त्याच्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. तर हा जो पिरियड आहे तो नेमका कसा होता? हा पिरियड म्हणजे कसा आहे की जेव्हा आपण ठरवतो कुठली गोष्ट त्याच्यामध्ये अनेक प्रॉब्लेम्स येतात असतात. तर ते प्रॉब्लेम फेस करायचं पहिले शिकलो. हां. कारण की ते फेस करायचं शिकणंही माझ्याकडे नव्हतं स्किल. कारण की घरी कोणी व्यापारी वर्गातून नव्हतं. माझ्या पूर्ण फॅमिलीमध्ये म्हणजे माझ्या पूर्ण परिवारामध्ये आजपर्यंत कोणी बिझनेस केलेला नाही. मी पहिला मनुष्य आहे. त्याच्यामुळे ते स्किल पहिले शिकावं लागलं. तर पहिलं स्किल हे होतं की पहिले पैसे पाहिजे. बिझनेस कुठलाही करायचा म्हटलं तर पैसा पाहिजे. खरं. आणि पैसा उपलब्ध करायसाठी तुमची त्या पद्धतीच्या लोकांमध्ये उठ-बैठ पाहिजे. तुमची परिस्थितीच नाही आहे तर तुम्ही कुठे अशा मोठ्या लोकांमध्ये बसणारच मग नव्हतं पोटा ना. पाण्यासाठी तुम्ही पहिलं काम कोणतं केलं? मी पहिलं काम जिल्हा परिषद स्कूलला कलर मारण्याचं केलं. ओह! झेडपीच्या ज्या स्कूल असतात ना, त्यावेळेस एक सभापती होते पांडे म्हणून. त्यांनी मला पहिला ब्रेक थ्रू दिला असं मला हरकत नाही, की मला काम करण्याची इच्छा होती. मी त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी मला त्यावेळेस छोटे कामं जे असतात 50,000च्या आतमधले ते असेच मिळायचे. तर ते कामं मला त्यांनी दिले काही कामं आणि तिथे मी जिल्हा परिषदच्या स्कूलला त्यांचे कविरू जे तुटले असतात ते कविरू दुरुस्त करणे, त्याच्यानंतर त्या जिल्हा परिषदच्या स्कूलला कलर मारून देणे, हे कामं मी पहिले केले. अच्छा. आणि त्यानंतर मग मी PWDचं त्यातून मला समजलं की PWDचं लायसन काढलं तर मोठे कामं मिळतात. तर मी मग माझं पहिल्यांदा PWDचं लायसन काढलं 94मध्ये. हां, आणि त्यानंतर मग त्या लायसनवरती मी काम घेणं चालू केलं. ओह! ओके. कन्स्ट्रक्शनचं. त्याच्यामध्ये मी रोड कन्स्ट्रक्शनचं काही कामं केले, काही नाली बांधकाम असतं ते केलं. छोटे-छोटे कामं करत होतो. पण त्याच्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाही आला. कारण की असं होतं की आपणच पैसे लावा, आपण सर्व काम करा आणि त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट राहत असते. ते ॲडजस्टमेंट करण्याची माझी इच्छा नव्हती. उदाहरणार्थ समजा काही तिथे इतकी मुरुम गिट्टी टाकायची आहे, पण त्याच्यामध्ये कमी करून टाकली तर तो ॲडजस्टमेंट होते. ते मला करायची नव्हती. की स्किल चांगलं काम करण्याची इच्छा असल्यामुळे, चांगलं काम करून पैसे मिळवायची इच्छा असल्यामुळे त्या कामामध्ये मला इंटरेस्ट नाही आला. आणि आपणच आपले पैसे आणि आपणच हात गुंडाळून त्या इंजिनियरसमोर उभ्या राहा आणि मागा, ते मला काही चांगलं वाटत नव्हतं. म्हणून मी तो बिझनेसला सोडून बिल्डरशिपमध्ये आलो. अच्छा. मग हा जो डिसिजन आहे बिल्डरशिपचा, कारण तुम्ही आता सुरुवात सांगितली त्याच्यामध्ये फक्त एक भिंत होती विटांची असं तुम्ही सांगितलं. हो. तर मग तेव्हापासून ते आता दुसऱ्यांची तुम्ही बिल्डिंग्स बांधून देताय. तर हा जो डिसिजन होता तो नेमका कसा घेतला तुम्ही की बिल्डर होण्याचा? काय होतं की बिल्डरशिपमध्ये किंवा आपल्या व्यवसायामध्ये आपण स्वतः डिसिजन घेतो. कन्स्ट्रक्शन दुसऱ्या गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरमध्ये त्यांच्या डिसिजन आपल्याला फॉलो करावं लागतात. तर इथे आपण आपलं डिसिजन आपण घेतो. म्हणजे आपणच आपली जागा निवडतो, आपणच आपलं आर्किटेक्टकडनं प्लॅन बनवून घेतो, ज्या पद्धतीचं पाहिजे त्या पद्धतीचं करून घेऊ शकतो. त्याच्यामुळे मला ते आवडलं. आणि दुसरं हे होतं की कन्स्ट्रक्शनमध्ये इंटरेस्ट असल्यामुळे त्याला दुसरा जोडधंदा म्हणजे दुसरा कोणतं जे हे होतं का म्हणतो आपण त्याला पर्याय, हां. तो बिल्डरशिपचाच होता. अच्छा. कन्स्ट्रक्शनमध्ये जायचं होतं म्हणून हा बिझनेस निवडला. पण हा निवडताना माझ्याकडे स्किल कुठलंच नव्हतं. कारण एज्युकेशन टेक्निकल पाहिजे ते टेक्निकल एज्युकेशन नव्हतं. त्याच्यानं पैसा पाहिजे तो पैसा नव्हता जमीन घेण्याकरता. या सगळ्या गोष्टींच्या अडचणी होत्या. पण मला ठरवलं होतं की करायचं ठरवलं ना तर मग करायचं. आणि त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये उडी घेतली, काही न समजता, काही माहीत नसताना. आणि पहिलं फायनान्शियल मी तुम्हाला सांगितलं की पहिलं फायनान्शियल मी 4,500 रुपये हां. हे एका प्रायव्हेट सावकाराकडून घेतलं होतं. अच्छा. आणि ते पैसे मी त्यावेळेस कलर पेंटचे काम करत होतो त्याच्यासाठी घेतलं होतं. पहिलं फायनान्स कोणाकडून पैसे घेतले हां. ते मला पहिली उधारी 4,500 रुपयाची मिळाली होती. अच्छा. ती 4,500 रुपयाची उधारी ज्याच्याकडनं मिळाली तो आता मला किती करोड रुपये देऊ शकतो. कारण तो आधी सावकारीमध्ये आहे आणि ते आता मला किती पैसे देऊ शकतात. आमचे फॅमिली रिलेशन्स आहेत त्यांच्यासोबत निर्माण झाल्यानंतर. हां. त्याच्यानंतर मग मी दुसरं जे लोन घेतलं ते बँकेचं घेतलं 10,000 रुपये. अच्छा. यवतमाळ अर्बन बँक म्हणून आहे त्यांच्याकडनं 10,000 रुपयाचं लोन घेतलं होतं माझ्या वडिलांच्या नावावरती.
मग तिसऱ्यांदा जेव्हा मी छोटे छोटे काम करत होतो तर मला वाटलं की आता बिल्डरशिपमध्ये जायचं आहे. तर मग मी माझं घर जे होतं जे मी बांधलं 98मध्ये म्हणजे वयाच्या 24व्या वर्षी मी माझं पहिलं घर बांधलं. अच्छा. हां, आणि 26व्या वर्षी तोपर्यंत त्या घरातच राहत तोपर्यंत मी झोपडीत राहत होतो त्या. नाही 2000 नाही 22व्या वर्षी मी दुसऱ्या आमच्या बाजूच्या घरी जे रेंटनी घर घेतलं होतं येरावर काकू म्हणून आहे त्यांचं, त्यांच्याकडे राहायला गेलो. अच्छा. तिथे रेंटनी घेतलं, बाजूलाच होतं घराला लागून. नंतर मी तेच घर विकतही घेतलं. अच्छा. हां, जे घर मी ज्या घरी मी भाड्याने राहायला गेलो होतो ना ते घर मी नंतर विकतही घेतलं, कारण त्यांना शिफ्ट व्हायचं होतं कुठे म्हणून त्यांनी ते विकलं होतं. तर ते पण विकत घेतलं होतं मी त्यावेळेस. तर त्याच्यानंतर मग काय झालं की मग त्या घरावरती मी कर्ज काढलं होतं. जे घर मी बांधलं हां. त्याच्यावर मी कर्ज घेतलं होतं पहिलं, आणि त्याच्यावरती मी श्रीकृपा बिल्डर्स नावाची एक फर्म निर्माण केली. त्याच्यामध्ये काही पार्टनर्स होते माझे, आणि आम्ही मिळून मग श्रीकृपा बिल्डर्सच्या नावाने एक स्कीम तयार केली. सिंचन नगर आहे यवतमाळमध्ये, तिथे. अच्छा. तिथून स्टार्ट झालो मी. सर, म्हणजे तुमच्यासारखे मला वाटतं की आजही भरपूर कामगार असतील किंवा त्या स्थितीमध्ये अजूनही बरेचसे लोक आहेत. पण काय होतं की बऱ्याचशा वेळेला ते विचार करत नाही पुढे जायचा. तुम्ही विचार केला, तुम्हाला पुढे जायचं आहे आणि तुम्ही त्याच्यातून बाहेर निघालात. आज तुमचं आयुष्य तुम्ही घडवलंय आणि अनेक लोकांसमोर तुम्ही एक आयडियल आयुष्य निर्माण केलेलं आहे. एक उदाहरण प्रस्तुत केलेलं आहे असं म्हणता येईल. स्वप्न तर असतात पण पैसा नाही ही एक एक्सक्यूज दिला जातो बऱ्याचशा लोकांकडून. पण तुम्ही त्याच्यावर मात करत 4,500 पहिला लोन घेतला असं सांगितलं, नंतर 10,000 रुपये घेतले, मग पुढे त्याच पद्धतीनं तुम्ही तुमची एक दौलत निर्माण केली असं म्हणता येईल. तर हे जे लोन घेणं आहे किंवा पैसे उचलून कामं वगैरे करण्यासाठी जे रिस्क घेतलं जातं, तर तुम्हाला काय वाटतं की हे किती महत्त्वाचं आहे? आणि एखादा माणूस हे रिस्क घेण्याआधीच थांबतो, त्याच्यामुळेच त्याची प्रगती होऊ शकत नाही असं तुम्हाला वाटतं का? हो, बिलकुल. रिस्क घ्यायला घाबरायचं नाही. फक्त जे कर्ज ज्या कामाकरता घेतलेलं आहे, हां. ज्या गोष्टीकरता घेतलेलं आहे त्याच गोष्टीकरता ते वापरलं गेलं पाहिजे. त्याच्याचसाठी ते आपण ज्याच्याकरता आपण घेतलं आहे त्याच्यावरतीच ते खर्च झालं पाहिजे. याच्यावरती सगळ्यात पहिली गोष्ट आवश्यक आहे. दुसरं की आपण जे कमिटमेंट केलेलं आहे बँकेला म्हणा किंवा त्या व्यक्तीला म्हणा, ते कमिटमेंट पाळलं पाहिजे. आपल्याला इकडे किती त्रास हो, पण ते कमिटमेंट व्यवहाराचं, तुम्ही व्यवहार चांगला ठेवला तर तुम्हाला मदत करणारे किती हात समोर येऊ शकतात. पण तुम्ही व्यवहार चांगला नाही ठेवला तर तुमच्याकडे कोणी ढुंकणी बघणार नाही. तर व्यवहार चांगला ठेवणं हा एक त्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. दुसरं, तुम्ही म्हटलं की तुम्ही हे कसं काय तुमची रिस्क घेतली. हां. आता मी म्हटलं यार आपल्याला देवाने तर दौलतकार आडनाव दिलं, आपल्याला जो दौलतही नाही आणि कारही नाही. मला हे आडनाव जर आपल्याला साकार करायचं आहे हां. तर दौलती निर्माण करावं लागेल आणि कारी घ्यावं लागेल. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल तर मेहनत करावं लागेल. मग मेहनत करण्याची माझी स्वतःची इच्छा होती. आणि पॉझिटिव्हिटी सगळ्यात महत्त्वाची आहे. तुमच्या सराउंडिंगमध्ये पॉझिटिव्ह बोलणारे लोक पाहिजे. तुमच्या सराउंडिंगमध्ये जर निगेटिव्ह बोलणारे लोक असतील, अरे कशाला तू हे करतो, का बरं करतो, आपलं एवढं बजेट नाही आहे, उद्या तो डुबला तर काय करशील. जेव्हा मी पहिल्यांदा सर्वात मोठं लोन घेतलं होतं, म्हणजे एकदम रिस्क घेतली होती, वयाच्या 26व्या-27व्या वर्षी 60 लाख रुपयाचं लोन घेतलं होतं. अच्छा. 2002-03 मध्ये. तेव्हा मी समर प्लाझा म्हणून एक कॉम्प्लेक्स उभारायचं होतं मला. ते मी एका माझ्या परिचित नव्हते त्यावेळेस, नंतर परिचित झाले ते. तर मी त्यांच्याकडे गेलो, त्यांच्याकडनं प्लॉट घेतला विकत. तर त्यांनी मला 60 लाख रुपयाचं लोन दिलं एका बँकेने, महिला अर्बन बँकेने. कैलासवासी अशोकराव कंचलवार म्हणून एक साहेब होते. त्यांनी मला त्यावेळेस मदत केली. आणि एक बिल्डरशिपमध्ये एक मोठं नाव होतं त्यावेळेस, आजही आहे, अतुल एमसनवार म्हणून. त्यांनी माझी गॅरंटी घेतली होती. अच्छा. हां. तर मला ते एक थोडा मी नशिबवान ठरलो की त्यावेळेस त्या एमसनवारांनी माझी गॅरंटी घेतली आणि कंचलवारांनी मला लोन दिलं. पण ते लोन त्यावेळेस 60 लाख रुपये जर त्यांनी मला म्हटलं असतं की बा त्या बँकेच्या मॅनेजरनी किंवा त्या सीओनी की अरे बाळू तू मला 60 लाख रुपये लिहून दे, तर मी तुला लोन देतो, तर मी एखादं शून्य मागे पुढे झालं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये किती शून्य असतात हे किती तुम्हाला शून्य असतात हे पण मला त्यावेळेस, म्हणजे मला तरी असं वाटतं की मला माहीत नव्हतं त्यावेळेस. तर एखादं शून्य तरी मागे पुढे झालं असतं माझं, कदाचित मला त्यांनी लोन नसतं दिलं नंतर. पण ते एक मोठे बिल्डर होते, अतुल एमसनवार म्हणून आहेत, त्यांनी मला त्यावेळेस मदत केली आणि त्याच्यामुळे ते लोन मिळालं आणि ते कॉम्प्लेक्स उभं राहिलं. अच्छा. तो माझ्या जीवनातला टर्निंग पॉईंट. त्याच्यामध्ये मी थोडा म्हणजे माझ्या शहरामध्ये नावरूपास आलो समजा. अच्छा. अडचणी खूप आल्या त्याच्यामध्ये. पण पहिला प्रोजेक्ट तुमचा कोणता होता? श्रीकृपा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स म्हणून हां. सिंचन नगरमध्ये जे मी स्कीम उभी केली होती, फ्लॅट स्कीम, तो माझा पहिला प्रोजेक्ट. अच्छा. मग तो पूर्ण करायला किती वेळ लागला तुम्हाला? 1.5 वर्ष. आणि त्याच्यामध्ये प्रॉफिट किती झालं मग? प्रॉफिट त्यावेळेस एवढं नाही झालं, कारण की थोडीशी नॉलेज कमी होतं. पण माझे जे पार्टनर होते त्याच्यामध्ये एक आर्किटेक्ट होते, त्याच्यामुळे
त्यांनी त्यांच्या स्किलवरती आम्ही काम केलं आणि व्यापारी आपली वृत्ती नसल्यामुळे कुठे त्यातले खास खळगे माहीत नव्हते ना, ते हळूहळू शिकावं लागले. त्याच्यानंतर मग प्रॉफिटचं वाढलं. त्यावेळेस काही इतकं प्रॉफिट नव्हतं झालं. अच्छा. पण जेव्हा रिअल इस्टेटविषयी आपण बोलतो त्यावेळेला ट्रस्ट हा खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे लोकांना बिल्डरवर ट्रस्ट बऱ्याचशा बिल्डरवर नसतोच. मग तुम्ही आता सांगताय की तुम्हाला 60 लाखांचं लोन दिलं, त्याच्यानंतर एकाने तुमची गॅरंटी घेतली. याच्यामध्ये ट्रस्ट हा खूप महत्त्वाचा होता. तर मग हे ट्रस्ट बिल्ड तुम्ही कसं केलं? ट्रस्ट बिल्ड करण्याकरता काय की मी तुम्हाला म्हटलं ना, कमिटमेंट जे तुम्ही त्यांना कबूल करता ती गोष्ट पूर्ण केली पाहिजे. किंवा कबूल करण्याच्या पहिले तुम्ही 10 वेळा विचार करूनच ती गोष्ट कबूल करा. जर तुम्ही नाही देऊ शकत जी गोष्ट, ती कबूल करू नका. जे देऊ शकत असेल तेच सांगा. जसं आता बँकवाले म्हणते की तुम्हाला इतकी इन्स्टॉलमेंट द्यावं लागेल, तर आपण त्याच वेळेस सांगायचं की सर मी इतकी इन्स्टॉलमेंट नाही देऊ शकत, मी एवढी देऊ शकतो आणि तेवढी देतो असं म्हणून जास्त द्या ना. तर ते तुम्हाला जास्त फायद्याचं राहते. त्याच्यामुळे तुमची जर कमिटमेंट पूर्ण केली समोरच्याची, तर ट्रस्ट वाढत जातो. आणि ट्रस्ट वाढण्याकरता तुम्हाला हेच महत्त्वाचं आहे, दुसरं काहीच नाही. पण त्याच वेळेला असंही होतं की बऱ्याचशा वेळेला आपण डिसिजन घेतो, पण नंतर आपल्याला पछतावा होतो किंवा आपला लॉस होतं. असं तुमच्यासोबत कधी झालंय? ते पुष्कळ वेळा झालेलं आहे. ते पछतावा अशामुळे होतं की आपण कोणावरती विश्वास ठेवतो. एक तर आपण काय आहे की बिझनेसमॅनच्या घरून आल्यामुळे आणि व्यापारी लोकातून आल्यामुळे काय होतं की आपल्याला ते स्किल माहीत नसतं. तर आपल्याला कोणी मिसगाईड करतं की आपल्याला वाटतं हा बोलत आहे तेच खरं आहे बाबा, व्यवहारातलं ज्ञान नसतं. तर त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्याच वेळेस तुम्हाला लॉस सहन करावा लागतो आणि अपमानही सहन करावा लागतो. तो लॉस सहन करून आपल्याला बोलता येत नाही. कारण यासाठी बोलता येत नाही की बाबा आपण जर याला दुखवलं हा 4 लोकांना आपल्याबद्दल सांगेल की हाच वाईट आहे. कारण जो आपल्यापेक्षा मोठा असतो म्हणजे सर्व गोष्टींनी, पैशानी, यांनी त्यांनी, तर त्याचं जास्त खरं ठरलं जाते. जेव्हा तुम्ही स्ट्रगल करता ना, तेव्हा तुमचं खरं नाही म्हणत कोणी. तर त्यावेळेस तो लॉसही पचवून घेतला आपण की म्हटलं आपल्याला सध्या पचवण्याचं काम शिकायचं आहे आणि तो आपण पचवत गेलो. कारण की पचवलं नसता तर मार्केटमध्ये त्यांनी आपल्यालाच बदनाम केलं असतं की यांनीच काहीतरी केलं आणि लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला असता. तर ते काही गोष्टी तुम्हाला समोर जायचं आहे, एक स्टेप उंच जायचं आहे, तर तिथे थोडंसं सहनही करावं लागतं. पण त्याच वेळेला तुम्ही आता बिल्डिंग या सेक्टरमध्ये अनेक वर्षांपासून आहात, तर मग अशी एखादी इन्व्हेस्टमेंट ज्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यात जास्त फायदा झाला? सगळ्यात जास्त फायदा झाला तो माझा, मी नागपूरमध्ये आल्यानंतरच मला फायदा झाला. मग नागपूरला कशा आलात तुम्ही? नागपूर अशात आलो मी की यवतमाळमध्ये मी जितकं काम केलं होतं तेव्हा लक्षात आलं की नागपूर ही येणाऱ्या काळामधली सगळ्यात डेव्हलप सिटी राहील विदर्भामध्ये. कारण की भारताचं सेंटर आहे, 0 माईल तिथे आहे. भौगोलिकदृष्ट्या ती सिटी आहे, उपराजधानी आहे. तर माझ्या डोक्यामध्ये हे होतं की बा यवतमाळमध्ये येणारा जी पब्लिक आहे, लोंढा जो आहे लोकांचा, तो यवतमाळमध्ये कशासाठी येईल? शेवटी काहीतरी पाहिजे ना तुम्हाला येण्यासाठी. तर माझ्या लक्षात आलं की बा यवतमाळमध्ये आपण डेव्हलप नाही होऊ शकत. अच्छा. आणि यवतमाळमध्ये काय असते की आपला जन्म झालेला आहे, ते मित्रपरिवार असतो. तर आपण त्या मित्रपरिवारामध्ये वेळ जातो. आपण जिथे बर्थ होतं ना, ते शहर जर सोडलं आपण, तर आपल्याकडे कोणी ओळखीचं राहत नाही. तर आपण ते आपल्या बिझनेसला जास्त लक्ष देऊ शकतो, अच्छा, म्हणजे फोकस करू शकतो. हे माझ्या लक्षात आलं की बाबा आपण जर शहर सोडलं. आणि दुसरी माझी अशी इच्छा होती की एज्युकेशन जर माझ्या मुलांना द्यायचं आहे भविष्यामध्ये, लग्न झालं होतं, लग्नानंतरच गेलो मी तिकडे, तर बा आपल्या मुलांना आपण नागपूरमध्ये एज्युकेशन दिलं पाहिजे. तिथे जरा म्हणजे जितकी मोठी सिटी तितकं मोठं विजन, असं मला वाटलं. आणि तेवढीच माणसांची हिंमत पण वाढते. छोट्या शहरामधून मोठ्या शहरात गेले, तुम्ही मोठ्या शहरात जर काम केलं तुमची हिंमत वाढते. तर आणि तिथे मला लक्षात आलं की बाबा नागपूर डेव्हलप होऊ शकते. आणि नागपूरमध्ये येण्यासाठी मला थोडंसं गायडन्स ज्यांनी केलं त्याचंही नाव घ्यायलाच पाहिजे मी. मला अतुल एमसनवरांनी या बाबतीमध्ये गाईड केलं की बा तू नागपूरला यायला पाहिजे. अच्छा. हां, आल्यानंतरही मग त्याला नागपूरला त्यांनी मला थोडं गाईड केलेलं आहे. मग नागपूरमध्ये आल्यानंतर मग तिथे कशी सुरुवात झाली? म्हणजे पुन्हा कसं सगळं तुमचं काम सुरू झालं आणि किती फायदा झाला तुम्हाला? आता फायदा सांगता येणार नाही, तर हाच फायदा पकडून दुसरं काम होऊन जाईल. नाही, म्हणजे कशा पद्धतीनं फायदा झाला? चांगल्या पद्धतीने फायदा झाला. नागपूरमध्ये आल्यानंतर काय झालं की माझ्या व्हिजनमध्ये चेंजेस आले. जितके पैसे मी यवतमाळमध्ये कमावले होते ते मी जेव्हा घेऊन नागपूरला आलो तर मला कळलं, अरे बाबा इतक्या पैशामध्ये तर इथं फ्लॅटही नाही आहेत, एक घर पण नाही होत. एका छोट्या शहरामध्ये तुम्ही थोडे पैसे कमावले, तुम्हाला वाटतं की मी राजाच आहे त्या शहराचा. कारण छोट्या शहरामध्ये छोट्या गरजा, छोटा खर्च. पण जेव्हा नागपूरमध्ये आलो तेव्हा मला कळलं की अरे तू कुठेच नाही आहे, तू तर अजून खालीच आहे. तू समजतो की तू खूप मोठा झाला, पण तसं नाही आहे. तेव्हा मला कळलं की नाही रे बाबा, अजून पुष्कळ पल्ला गाठायचा आहे आपल्याला. आणि मग त्याच्यानंतर मी नागपूरमध्ये आल्यानंतर मला प्रॉपर्टीमधलं नॉलेज यवतमाळमध्ये मी गेन केलंच होतं. आणि मी थोडासा नशिबान राहिलो की मला काही मोठ्या लोकांचं, म्हणजे तिथे जे लोक सेट झाले होते यवतमाळहून आलेले,
त्यांचं मला गायडन्स मिळालं हम्म. आणि त्या हिशोबाने मग माझा बिझनेस तिथे सुरू झाला. अच्छा. मग नागपूर म्हणजे तुम्ही जेव्हा आलात आणि आत्ताचं नागपूर हे किती बदललंय? अरे बापरे, भयंकर बदललेलं आहे. हम्म. म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं म्हटलं म्हणजे तर 2014च्या पहिलेचं नागपूर हम्म. आणि 2014च्या नंतरचं नागपूर हम्म. याच्यामध्ये जमीन आणि आसमानचा फरक आहे. अच्छा. त्याचं मुख्य कारण हे आहे की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हम्म. आणि केंद्रीय मंत्री रस्ते व वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांना मी याचं श्रेय देईल. कारण की काय आहे की त्या नागपूरच्या नेत्याचे हे जे दोन नेते आहे व्हिजनरी नेते आहे, यांना व्हिजन आहे आणि व्हिजन असलेले नेते मिळाल्यामुळे आमच्याही बिझनेसला बूस्ट मिळाला. त्यांनी ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं, गडकरी साहेबांनी ज्या पद्धतीने मेट्रोचं जाळं विणलं, फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने समृद्धी हायवेचं निर्माण केलं, आता नागपूर गोवा शक्तिपीठ ते निर्माण करत आहे आणि अनेक प्रकारची इन्व्हेस्टमेंट, जागतिक मंदी असताना त्यांनी इन्व्हेस्टमेंट नागपूरमध्ये आणली. त्याच्यामुळे या हे दोन नेते नागपूरला जे मिळाले, देवेंद्र फडणवीसजी आणि नितीन गडकरीजी, याच्यामुळे नागपूरची ग्रोथ खूप झाली आणि त्या ग्रोथमुळे काय झालं की त्याचा फायदा आम्हाला झाला बिझनेसमध्ये. आता 2014 मी 2008ला नागपूरला आलो. 2008 ते 14 आमच्या बिझनेसमध्ये मंदीच होती. काही डेव्हलपमेंट एवढं नव्हतं, जसं तसंच होतं. पण 14 नंतर जे काही उडान भरली नागपूरनी, भयंकर जोरदार उडान भरली. अच्छा. मग सध्याच्या घडीला किती पोटेन्शियल आहे नागपूरमध्ये भरपूर म्हणजे रिअल इस्टेटच्या दृष्टीनं? भरपूर पोटेन्शियल आहे. नागपूरमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या वाढली आता, स्थायिक होणाऱ्यांची. म्हणजे लोकांचा विचार करा तुम्ही की आता मुंबईचा लोढा ग्रुप झाला, गोदरेज झालं, हे लोक ज्या प्रॉपर्टी घेत आहे, उदाहरणार्थ लोकमत ग्रुप पण जो आहे त्यांनी पण रिअल इस्टेटमध्ये नागपूरमध्ये पाय ठेवला होता. तर ह्या ज्या मोठ्या कंपन्या जेव्हा तिथे येऊन राहिल्या, टॉपचे हॉटेल्स तिथे येऊन राहिले, ताज असो, हिल्टन असो, हयात असो, हे जे हॉटेल्स तिथे येऊन राहिले, का बरं येऊन राहिले की तिथे प्रोग्रेस आहे. आणि या दोन नेत्यामुळे, गडकरी आणि फडणवीसजीमुळे आज नागपूर एज्युकेशनल हब झालं. IIM आलं, IIIT आलं, संस्कृत विद्यापीठ आलं, नॅशनल लॉ कॉलेज आलं, एम्स आलं. त्याच्यानंतर आपलं इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट म्हणायचं TCS आलं, IBM आलं, टाल आलं, टाटा युनायटेड लिमिटेड, एरोस्पेसचे जे बरेचसे प्रोजेक्ट्स आले, अच्छा. दसॉल्ट आलं. ओके. तर या सगळ्या गोष्टीमुळे नागपूरमध्ये पोटेन्शियल भरपूर आहेत. आणि येणाऱ्या 5 ते 10 वर्षात नागपूर कुठे असेल इन्फ्राच्या बाबतीत? इन्फ्राच्या बाबतीत मला वाटते की भारतातले जे आपण 5 शहरं निवडू, कारण की आता दिल्ली, नोएडा हे जे मोठे शहर आहे त्याच्यामध्ये नागपूरचं नाव नक्की राहील. इन्फ्रास्ट्रक्चर इतकं जोरदार डेव्हलप केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या नेत्यांना म्हणजे गडकरी साहेबांना आणि फडणवीस साहेबांना मी खूप खूप हे देतो, त्यांचे धन्यवाद करतो एक नागपूरकर म्हणून, की ज्या गोष्टीचं त्यांनी भूमिपूजन केलं त्याचं उद्घाटन केलं. 7 वर्षाआधी मेट्रो आणली, मेट्रो पूर्ण झाली. पहिला फेज कंप्लीट झाला, दुसरा फेज कंप्लीट होण्याच्या मार्गावर आहे, चालू झालेला आहे आणि कंप्लीट व्हायच्या पहिले 3rd फेजची पण घोषणा केली. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना, व्हिजनरी, जर नेता व्हिजनरी असला, त्याची काम करण्याची इच्छा असली तर ते शहर कुठे जाऊ शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी पाहिलेलं आहे. कारण 2014च्या आधी नागपूर मला माहिती आहे, 2014 नंतर तर नागपूर मी बघून राहिलो, अल्टिमेट चेंजेस आहेत. अच्छा. आणि तुमच्या बिझनेसविषयी बोलायचं झालं तर मग तुमचा बिझनेस सध्या कुठे आहे असं वाटतं? तुम्ही जे डिसाईड केलं होतं किंवा जे स्वप्न बघितलं होतं ते पूर्ण झालंय? मला असं वाटतं की मी खूप चांगलं डिसिजन घेतलं की मी यवतमाळ नागपूरला आलो. एका वेळेस मला असं वाटलं होतं की आपण चूक केली, कारण जेव्हा त्यावेळेस मंदी होती आणि पैशांची पण हे होती, असं वाटायचं की वापस यवतमाळला जाऊ. पण धन्यवाद देतो मी माझ्या मिसेसचे, की माझी पत्नी जी आहे तिने मला म्हटलं, अरे नाही, हे तर होतच असते. अंजली म्हणून माझी पत्नी आहे, तिने मला म्हटलं की बाबा हे तर होत असते, तू कशाला म्हणजे इतका डिसमूड होतो, होईल. त्यांनी मला त्यावेळेस ते कृष्णाचं एक सांगितलं की ही पण वेळ निघून जाईल. ते कृष्णाचं एक उदाहरण आहे ना, ही वेळ पण निघून जाईल. मी अति आनंदी आहे तर काय अति नाराज आहे का, ही वेळ निघून जाईल. त्यांनी मला तेव्हा सांगितलं आणि त्या मी का रात्री बसलो होतो की म्हटलं बाबा अंजली आपल्याला वापस जावं लागते. तर ती मला म्हणाली नाही वापस तर नाही जायचं आता. अच्छा. जे होईल ते इथेच करायचं आणि तू काही असं होऊ नकोस, हे चालत असते. मी त्यानंतर मी त्यांना धन्यवाद देतो की मी तिथे राहिलो नागपूरला आणि त्याच्यामुळे मी आज या इथपर्यंत पोहोचू शकलो. अच्छा. पण आज रिअल इस्टेटमध्ये तुम्हाला काय वाटतं सक्सेसफुल होण्यासाठी नेमकं काय लागतं? सक्सेसफुल होण्यासाठी तुम्ही जे कमिटमेंट करता, जे ब्राउचर छापतो आपण, म्हणजे आपण एखादी स्कीम करतो तेव्हा ते ब्राउचर छापतो, त्या ब्राउचरमध्ये आपण कमिटमेंट करतो कस्टमरला की मी हे बनवून देईल, मी ते बनवून देईल, मी असं करील, मी तसं करील. तर त्या गोष्टी पूर्ण करा. अच्छा. तुम्ही बॅक
हिस्ट्रीमध्ये तुम्ही काय केलं हा कस्टमर बघतो, की तुम्ही ते खरंच ते निर्माण केलं का. तुम्हाला तो स्पॉट जाऊन दाखवता आला पाहिजे त्या कस्टमरला, की बाबा मी हे केलेलं आहे, जे मी कबूल केलं होतं ते मी केलं. आता माझं एक लेआउट आहे खरसोलीला. हां. खरसोलीमध्ये माझं एक लेआउट आहे अयोध्या नगरी म्हणून. अच्छा. तर तिथे गव्हर्नमेंटच्या नॉर्म्समध्ये मला तिथे सिमेंट रोड होता, सॉरी आपलं डांबर रोड होता. पण माझ्या कस्टमरनी मला वाटलं की मी तिथे कमिटमेंट करून टाकलं की मी तुम्हाला सिमेंट रोड देईल. पण ते माझ्यासाठी लॉसचा विषय होता. पण मी म्हटलं आता आपण कमिटमेंट केलं ना तर मग सिमेंट रोडच द्यायचं. जे तुम्ही जे ब्राउचरमध्ये छापता ते तुम्ही त्यांना द्या, तर त्याच्यामुळे तुमचा जर ट्रस्ट वाढेल. आणि ट्रस्ट वाढला की तुमचं मग कस्टमर वाढतात. कारण शेवटी माउथ पब्लिसिटीच महत्त्वाची आहे. खरं. तुम्ही एकच कस्टमर तुम्हाला 3-4 कस्टमर देतो, तेव्हा समजायचं की तुमचं व्यवस्थित चालू आहे. पण त्याच वेळेला बिल्डरची एक निगेटिव्ह इमेज सुद्धा लोकांमध्ये आहे. तर तुम्हाला काय वाटतं ती कशामुळे निर्माण झाली असेल? तेच मी म्हटलं तुम्हाला कमिटमेंट जे ब्राउचरमध्ये छापता ते जर तुम्ही बनवलं नाही, तर त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने जो आता कायदा आणला आहे रेरा, तो फार चांगला आहे. त्याच्यामध्ये कसं आहे की सगळं तुम्हाला कमिटमेंट त्याच्यामध्ये लिहून द्यावं लागतं, टाईम पिरियड पण लिहून द्यावा लागतो प्रोजेक्टचा, कॉस्ट पण लिहून द्यावं लागते. तर त्याच्यामुळे काय झालं की कस्टमर त्या रेराच्या साईडवर जाऊन सगळं पाहतो आणि मग गव्हर्नमेंट तुमच्यावर लक्ष ठेवतं रेराच्या माध्यमातून. तर त्याच्यामुळे काय होतं की जे असे बदनामी करणारे जे बिल्डर्स होते, ते निगेटिव्ह काम करणारे, निगेटिव्हिटी फैलवणारे होते बिल्डरशिपमध्ये, ती जी घाण आहे ती निघून गेली. ज्यांना खरोखर काम करायचं आहे, त्यांना हा बिझनेस खरोखर करायचा आहे लाईफ लाँग, त्यांनी ते कमिटमेंट पाळले आणि ते समोर जात आहे. अच्छा, याचा अर्थ रेराचा फायदा झाला. रेराचा फायदा म्हणजे कस्टमरला झाला. आमचं असंच म्हणणं आहे सरकारला, किंवा तुम्ही रेरामध्ये जो आम्ही रजिस्ट्रेशन करण्याकरता टाकतो, रजिस्ट्रेशन करून द्या म्हणून, तर त्याच्यामध्ये जो तुम्ही टाईम घेता विनाकारणचा 2-2 महिने 1-1 महिना, तो सरकारने त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. गव्हर्नमेंटने त्याच्यावरती लक्ष, नियम तुम्ही चांगले आणले, पण काय असतं की ब्युरोक्रॅट जे आहे ना, ते त्याच्यामध्ये थोडंसं वेळ खूप घालवतो. तो वेळ त्यांनी त्याची काहीतरी एक टाईम लाईन सेट करायला पाहिजे की बाबा त्यांनी अर्ज केला ना, तुला काय ऑब्जेक्शन घ्यायचं 2 दिवसात घे, ते ऑब्जेक्शन त्यांनी कंप्लीट केले, त्यांचा रेरा सर्टिफिकेट दे. याच्यावरती थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की त्याच्यामध्ये गती यायला पाहिजे, गती यायला ते सगळी पाहिजे, कामं स्पीड व्हायला. यायला पाहिजे. आणि आत्ता तुम्ही लेआउटमध्ये एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा एवढ्या वर्षांपासून आहात. आपण काही ज्या डील ब्रेकडाऊन असतात त्याच्याविषयी बोलूयात. म्हणजे डील तुम्ही ज्या पद्धतीने करता त्याविषयी बोलूयात. तर या ज्या लँड डील असतात त्या नेमक्या कशा केल्या जातात? लँड डील असं आहे की पहिले तर तुम्हाला ते हे विजन पाहिजे की ती लँड जी आहे ती तुमच्या कामाची आहे का, ती नियमात बसते का गव्हर्नमेंटच्या. ती जर तुम्हाला पसंत आली तर मग तुम्ही समोर जाता एका मध्यस्थाच्या मार्फत. त्याला ब्रोकर हा शब्द वापरला जातो. तर तो, आणि तुम्ही मागची जे डील केलेले आहे तो जो तो लँड ओनर आहे तो बघतो. तर मग त्याच्यात आपलं जे कमिटमेंट होते त्याच्यामध्ये आपण जे सगळ्या गोष्टी पाळल्या, तर ते जसं 25% पहिले रक्कम द्यावं लागतं, मग तो मध्ये एखादा इन्स्टॉलमेंट टाकतो आणि फायनल इन्स्टॉलमेंट टाकतो. अच्छा. 6 महिन्याची 9 महिन्याची मुदत देतात ते, कोणी 3 महिन्याची देतं. असं वेगवेगळ्या पद्धत असतात त्याच्यामध्ये. पण तुम्ही जर त्या याच्या आधी ज्या लोकांसोबत जे लँड ओनर आहे त्यांच्याशी जर चांगला व्यवहार केला असेल, तर ते काही लँड ओनर जे कास्तकार जे आहे ते तुम्हाला PDC म्हणजे पोस्ट डेटेड चेकवर पण खरेदी करून देतात. अच्छा. म्हणजे मी तरी नशिबान आहे की मला आतापर्यंत 4 प्रॉपर्ट्या आता या 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये मला PDCवर मिळाल्या. त्याच्यामुळे मला काय झालं की एक सपोर्ट झाला ना. 25% रक्कम देऊन मला पूर्ण लँड हातात मिळाली. त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये अजून ग्रो करू शकलो. पण ज्या वेळेला आपण एखादी लँड खरेदी करतो त्यावेळेला नेमकं काय बघितलं जातं? म्हणजे जेणेकरून फ्युचरमध्ये असं होतं की बऱ्याचशा लोकांना त्या ऑफर येत असतात, बरेचसे लोक त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट सुद्धा करतात, पण प्रत्येक इन्व्हेस्टमेंट फायद्याची असेलच असं होत नाही. मग ही लँड डील करताना तुम्ही नेमकं काय बघता, कोणत्या गोष्टी बघता? पहिली गोष्ट हीच बघतो की जर या लँडवर मला घर बांधायचं असेल किंवा मला प्लॉट घ्यायचा असेल तर माझी इच्छा झाली असती का. अच्छा. हा सगळ्यात पहिला प्रश्न मी स्वतःला विचारतो. जे एक 10-15 वर्षाची जर विजन ठेवून मी हा विचार करतो, आजचं नाही 10-15 वर्षांनी तरी मला इथे ग्रोथ मिळेल का, हे पहिले मी माझ्या स्वतःच्या मनाला प्रश्न विचारतो. नंतरच मी त्या लँडचा चॉईस करतो. आणि तो जर मला वाटला की नाही मी इथे घेऊ शकतो स्वतः, तर मग मी त्या लँडला विकत घेतो. मी तिथे प्लॉट घेऊ शकतो, घर बांधू शकतो, असं जर मला वाटलं तर मी ती लँड विकत घेतो. अच्छा. आणि ही लँड जेव्हा आपण डील करतो त्यावेळेला इन्व्हेस्टमेंट साधारणतः किती केली जाते? डिपेंड आहे ती लँड केवढ्याची आहे. जसं उदाहरणार्थ 1 करोडची आहे उदाहरणार्थ, तर 25 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करावं लागतं पहिले. अच्छा. पण बऱ्याचशा वेळेला असंही होतं की लोकांना वाटतं की बाबा आपल्याला जी किंमत ऑफर केली जाते ती जास्त आहे. मग असं कधी होतं तुमच्यासोबत? माणसाचा एक स्वभाव आहे, गोष्ट विकताना त्याला असं वाटतं की आपण स्वस्तात विकली आणि घेताना महाग घेतली. कारण आपण जेव्हा विकतो तर एखादा येऊन आपल्याला सांगतो, अरे बाबा मी तर ती 25ची कशाला विकली होती, मी तुला 30मध्ये विकून दिली असती. अरे पण ती 10 वर्षापासून पडून होती तेव्हा तू का नाही आला.
ते ही माणसाचा स्वभाव आहे. घेताना महाग वाटते आणि विकताना स्वस्त वाटते. कोणतीही गोष्ट असो ती. पण ह्या डील करताना रिस्क किती असतं? रिस्क तर असतंच ना. रिस्क कसं मी रिस्क म्हणण्यापेक्षा माझं असं मत आहे की तुम्हाला व्हिजन पाहिजे. हं. रिस्क तर प्रत्येक गोष्टीतच आहे. पण ती रिस्क जी घेतली ती मेहनतीने यशस्वी करता येते. अच्छा. तुमची मेहनत घ्यायची ताकद आहे ना, तर रिस्क कोणती यशस्वी होते. हं, हं. तुमची मेहनत करायची इच्छाच नाही आहे तर तुमची कोणती रिस्क यशस्वी होऊ शकत नाही. मग तुम्ही कसं मॅनेज करता? म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये रिस्क आहे, पण तरीसुद्धा ती सक्सेसफुल करायची असेल, तर रिस्क मॅनेजमेंट कसं करता तुम्ही? पहिली गोष्ट अशी आहे की मी माझी जी मार्केटिंगची टीम आहे त्यांना मी ती लँड दाखवतो. हां. त्यांनी म्हटलं की नाही सर आम्ही हे विकू शकतो. हं. पण मी त्यांच्यावरती विश्वास नाही ठेवत. हं. मी ही विचार करतो की जर हे अनसक्सेस झाले हं. मार्केटिंगवाले हां. तर मी विकू शकील का? अच्छा. हा पहिला प्रश्न मी स्वतःला विचारतो. हं, हं. कधी कधी असं होतं की मार्केटिंग फेल होते ना, असं नाही की सक्सेस होईल म्हणून. हं. पण आजपर्यंत नशिबाने देवाच्या कृपेने आम्ही अनसक्सेस नाही झालो. हां. पण होऊ शकते. पण त्याचा पहिला प्रश्न मला हाच असतो की आपण विकू शकतो का? हं. जर ते अनसक्सेस झाले तर आपण विकू शकतो का? हा प्रश्न पहिले विचारतो. मला वाटलं की नाही आपण विकू शकतो, तर मग मी ते घेतो. हं. आणि याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे आपण लँड तर आज खरेदी करतो, पण ती बऱ्याचशा वेळेला पडून राहते किंवा त्याच्यामध्ये कधी कन्स्ट्रक्शन होतं, कधी होत नाही, कधी काही अडचणीसुद्धा येतात. मग या सगळ्यामध्ये तुम्ही तुमचं प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करता? आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो की मी 2008-9मध्ये 7-8मध्ये की 8-9मध्ये एक्झॅक्ट नाही आठवत आहे मला, पण त्यावेळेस मी सालाई धाबा म्हणून एक गाव आहे हं. बुटीबोरी MIDCमध्ये. तर तिथे त्यावेळेस आम्ही लँड घेतली होती ग्रुपनी आमच्या. त्यावेळेस ती फार कमी रुपयामध्ये घेतली होती. पण आम्हाला त्यावेळेस विजन होतं. जेव्हा मुंबई नागपूर एक्सप्रेस वे हा सालाई धाब्याहून चालला होता, हां. तो दिसून राहिला होता. नंतर मग समृद्धीमध्ये तयार झाला, समृद्धीच्या रूपामध्ये. थोडासा तो चेंज झाला आणि समृद्धीच्या रूपाने फडणवीस साहेबांनी त्याला उचलला. तर मला माहीत होतं की आज नाही उद्या हा डेव्हलप होईलच. हां. तर त्यावेळेस आम्ही ती लँड घेऊन ठेवली होती. त्याचे आता फ्रुट्स आम्हाला आता मिळत आहे. हं. कारण ती इतकी मल्टिप्लाय झाली की त्याचं काही म्हणजे हे नाही. विजन होतं ना ते किंवा मुंबई नागपूर जर एक्सप्रेस वे डेव्हलप झाला, त्याला आता समृद्धी नाव दिलं गेलं. त्यावेळेस त्याला एक्सप्रेस वे नाव होतं. तो जर डेव्हलप झाला तो डेव्हलप होईलच बा, कारण की बुटीबुरी MIDCला लागून चालला होता तो. हं. मला माहीत होतं की आज नाही उद्या डेव्हलप होईलच तो. अच्छा. असे आमच्या नशिबाने जसे विजनरी नेते भेटले त्यांनी उचलला त्याला. हं, हं. गडकरी मग ते साहेब आणि फडणवीस साधारणतः साहेब. कितीची इन्व्हेस्टमेंट केली होती आणि फायदा नंतर कितीचा झाला? तेव्हा अमाऊंटच्या रूपात सांगणं शक्य नाही आहे. पण मी त्यावेळेस ती 8 लाख पण तरी रुपये 8 उदाहरण- लाख रुपये 8 लाख हां. रुपये एकरने घेतली होती. आता तिथे 1.5 कोटी रुपयाचे रेट्स आहे. ओह! ओके. म्हणजे आता आणि जे डील तुम्हाला झाल्या तिथे 1.5 करोड रुपयाच्या जवळपास रेट्स आहेत तिथे. हं, हं. तुम्हाला काय वाटतं, की आता तुम्ही म्हणजे 8 लाखांमध्ये जमीन घेतली होती, त्याच्यानंतर त्याचे 2.25 कोटी झाले. त्याच पद्धतीनं नागपूरमध्ये असं हे ऑब्व्हियसली तुमच्या बिझनेसचं इन्साईट आहे, पण तुम्ही बऱ्याच वर्षांपासून ऑब्झर्व्ह करत आलेला आहात. तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहे. तर असं कोणतं ठिकाण आहे जिकडे आता इन्व्हेस्ट केलं, तर म्हणजे ऑब्व्हियसली हे तुमचं बिझनेस आहे, तुम्ही तिथे इन्व्हेस्ट करत असाल, पण तरीसुद्धा तिथे इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्हाला 5-10 वर्षांनी मोठ्या प्रमाणामध्ये रिटर्न मिळू शकतील? एक तर आहे वर्धा सेलू टू नागपूरच्या मधला जो पोर्शन आहे, जे ड्रायपोर्ट होत आहे सेलूला, हं. हा मधला पोर्शन इन्व्हेस्टमेंटसाठी चांगला राहील. अच्छा. त्याच्यानंतर नवीन नागपूर जे बनवून राहिलेलं आहे समृद्धीच्या या साईडला, हिंगणा साईडला, हं. तिथून 20-25 किलोमीटरच्या अंतरावरती 30 किलोमीटरच्या अंतरावरती काही इन्व्हेस्टमेंट केलं आता, कारण की हिंगणामध्ये खूप महाग झालेलं आहे. हां. पण त्याच्यात 30 किलोमीटर दूर जर तुम्ही गेले, 25-30 किलोमीटर, तिथे जर तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर तुम्हाला येणाऱ्या 10-15 वर्षामध्ये बेनिफिट मिळेल त्याचं. अच्छा. जसं आम्हाला सालाई धाबामध्ये 8मध्ये इन्व्हेस्टमेंट केलं, आज आम्हाला बेनिफिट मिळालं. 25 किलोमीटर दूर होतं ते डेव्हलपमेंटपासून त्यावेळेसच्या. तर तसं हे मिळेल. त्याचं कारण असं आहे की या दोन्ही पॅचमध्ये खूप साऱ्या कंपन्या येऊन राहिलेल्या आहे. अच्छा. जसं मिहानमध्ये सोलर 12,000 कोटीचा प्रोजेक्ट टाकत आहे. महिंद्रा EV व्हेकलचा प्रोजेक्ट टाकत आहे 15,000 करोडच्या जवळपास. त्याच्यानंतर एक हेलिकॉप्टर बनवणारी कंपनी आहे, तिचं नाव मला आठवत नाही आहे, ती पण 700 कोटी रुपये गुंतवत आहे. आणि त्याच्यानंतर एक आवाडा म्हणून एक कंपनी आहे, ती सोलरचे सेल्स वगैरे पॅनल्स वगैरे बनवणारी कंपनी ती आहे. ज्युपिटर नावाची एक कंपनी आहे बॅटरीची, ती बॅटरीची कंपनी मोठी इन्व्हेस्टमेंट करत आहे. हे सर्व इन्व्हेस्टमेंट या भागात येत आहे. अच्छा. या भागामध्ये रोजगार खूप मोठा निर्माण होईल. हं, हं, हं. आणि लँडचे रेट सुद्धा वाढेल. तर ह्या जो पोर्शन आहे हा त्या पुढच्या काळासाठी योग्य राहील. आणि आता तुम्ही एक दौलतकार इन्फ्रा ही कंपनी सुद्धा नवीन कंपनी सुरू करण्याच्या विचारात आहात. तर याच्या मागे नेमका काय विचार आहे? म्हणजे तुम्हाला आता या दौलतकार इन्फ्राच्या माध्यमातून काय घडवायचंय?
दौलतकार इन्फ्रा हा माझा विचार नाही आहे, माझ्या मुलांचा विचार आहे. अच्छा. त्यांनी तो एक नाव शोधून काढलं दौलतकार इन्फ्रा, आणि त्याच्यामध्ये आता माझा मुलगा नुकताच सिव्हिल इंजिनियर झाला आहे, तर त्याला काही करायची इच्छा आहे, तर त्यांनी ते नाव काढलं. त्याला म्हटलं, बाबा तू दौलतकार हे नाव लावत आहे तर त्या पद्धतीचं रेप्युटेशनही बनलं पाहिजे. हं. तर ते त्यांची इच्छा आहे, त्याला जी मदत लागेल ती मी करेल. ओके, ओके. मग येणाऱ्या 5-10 वर्षात ही कंपनी कुठे असेल असं वाटतंय? त्यांना मी सांगितलं की रनवेवर मी धावलेलो आहे, हं. टेक ऑफ तुला घ्यायचं आहे. तर ती टेक ऑफ कुठपर्यंत नेते आपण बघू आता पुढच्या काळामध्ये. अच्छा. मग तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये आलात त्याच्यामुळे मुलांनी तुम्हाला बघून हा डिसिजन घेतला का तुमचं कुठेतरी नाही, नाही. आग्रह होता? हां, माझा कुठलाही आग्रह नाही आहे त्यांना. त्यांना जे करावं वाटतं ते त्यांनी करू शकतात. हां, पण त्यांना वाटलं की हा बिझनेस जर आपल्याला 2 मुलं आहेत मला, हां, त्यातला मोठ्या मुलाला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे हां. स्वतःहून. त्यांनी त्याच्यामुळे सिव्हिल त्यांनीच निवडलं स्वतः. आम्ही नाही सांगितलं त्याला की तू सिव्हिल इंजिनियर बन, तुला जे बनायचं आहे ते बन. त्यांनी त्याला इंटरेस्ट असल्यामुळे त्याला असं तो असं म्हणतो की मला पप्पा तुमच्यासोबतच काम करायचं आहे. आणि छोटा मुलगा आता 12वीत आहे, तर तो काय करतो बघू. हं. अच्छा. तुम्ही खरं तर शून्यापासून सुरुवात केली. आज एवढं मोठं तुम्ही तुमचं एम्पायर उभं केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं की आजच्या घडीला एखादा 25 वर्षांचा मुलगा रिअल इस्टेट बिझनेसमध्ये उतरू शकतो का? आणि चांगल्या पद्धतीनं तो रन करू शकतो का? 100% करू शकतो. हं. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मी शून्यातून नाही, पहिले एक टिंब टाकलं, त्याचा शून्य तयार केला, त्याच्यानंतर बाकी चालू झालं. टिंब पहिले टिंब टाकून शून्य तयार करावं लागलं. असं काहीच नाही आहे. तू चॅलेंज स्वीकारण्याची हिंमत पाहिजे आणि अपमान पचवण्याची ताकद पाहिजे. हं, जेव्हा तुमच्याकडे काही नसते तेव्हा तुम्हाला लोक हिणवतात वेगवेगळ्या पद्धतीने, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करावं लागतं. टोमणे मारतात कोणी, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करावं लागतं. तर या गोष्टी त्यांनी जर टाळल्या आणि आपल्या याच्यावर फोकस केलं, हं. आपल्या लक्ष्यावरती, तर काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जी मी स्वतः, मला जी गोष्ट आवडत होती, नॉनव्हेज खाणं मला आवडत होतं, त्यावेळेस मी 14 वर्ष नाही खाल्लं. कारण मला माहीत होतं की मी जर नॉनव्हेजच्या पार्टीला जाईन तर मला त्या लोकांसोबत बसावं लागेल. सराउंडिंग चेंज करायचं होतं मला माझ्या आजूबाजूचं काही दिवसासाठी. याचा अर्थ असा नाही की ते मित्र आज माझे नाही आहेत, ते आजही मित्र आहेत, पण सराउंडिंग चेंज केल्याशिवाय डेव्हलपमेंट होऊ शकत नाही ना. त्यामुळे तुम्ही कुठल्या सराउंडिंगमध्ये राहता ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. खरं. त्या लोकांचे कसे विजन आहे, तुम्ही ज्या गोष्टी तुमच्या कानावर पडतात तसंच तुम्ही बनण्याचा प्रयत्न करता. तर चांगल्या लोकांसोबत बसा, उठा, विजनरी लोकांसोबत राहा, निगेटिव्हिटी फैलवणाऱ्या लोकांसोबत राहू नका. या सगळ्या गोष्टी जर त्यांनी केल्या तर 25 वर्षाचा काय 21 वर्षाचा पोरगाही उभारी घेऊ शकतो. आणि तुम्ही तुमच्या या करिअर म्हणजे एवढ्या वर्षांमध्ये एक अशी गोष्ट जी तुम्ही शिकलात आणि तुम्हाला असं वाटतंय की ती प्रत्येक एंटरप्रेन्योर ज्याला या बिझनेसमध्ये उतरायचं आहे त्याने लक्षात ठेवली पाहिजे? बघा, स्वप्न पाहिले ते स्वप्न पूर्णत्वास नेण्याची ताकद तुमच्यामध्ये पाहिजे. हं, आता मी यवतमाळमध्ये राहत असताना माझे असे छोटे मोठे स्वप्न होते, तर ते पूर्ण करत करत गेलो. पण असंच माझा एक मित्र आहे पंकज परडखे म्हणून, तो आणि मी असं फिरत राहत होतो रात्री. हं, तसंच आम्ही ते आमच्या यवतमाळमधले एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे, आदरणीय विजयबाबू दर्डा परिवार. तर मी त्याला म्हणायचो की यार एक दिन अपने को ये विजय बाबू पहचानेंगे, ये परिवार पहचानेंगा. तर तो मला म्हणत होता, भाई अपने को क्यों पहचानेंगे, अपने पास में है क्या, आपल्याला जो आहे काय, असं म्हणायचा तो. ज्या दिवशी मला असं म्हणजे स्वप्न पाहत होतो मी या गोष्टीचं, की आपण एक दिवस यांच्याशी बसू उठू या लोकांसोबत. तर ज्या दिवशी म्हणजे त्यांच्या गाडीमध्ये यवतमाळ नागपूर आलो, म्हणजे त्यांच्याशी माझे रिलेशन निर्माण झाले, संबंध निर्माण झाले, प्रेम निर्माण झालं. तर एक दिवस त्यांनी मला त्यांच्या गाडीमध्ये बसून आणलं. त्यांनी स्वतःहून मला म्हटलं, चल रे बाबा नागपूरला. तर मी गेलो. तर मी म्हटलं, यार आपली इच्छा पूर्ण झाली आज. हं. तर स्वप्नही पाहायचे आहे, हां. तर ते पूर्ण करण्यासाठी त्या स्टेपनी प्रयत्न करावे लागतात. हं. तर स्वप्न कुठलंही असो, मग ते छोटं असो मोठं असो, कोणाच्या गाडीत बसण्याचं असो, कोणाच्यासोबत मैत्री करण्याचं असो, ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला त्या स्टेप टाकावं लागतात. हं. त्या स्टेप टाकण्याची जिद्द पाहिजे तुमच्यामध्ये. म्हणजे स्वप्न तर बघाच, पण ते पूर्ण करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्याची अंमलबजावणी सुद्धा करा, इम्प्लिमेंटेशन करा, त्या पद्धतीनं काम करा, हेही महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं आहे. आता एवढ्या वर्षांचा हा अनुभव झालेला आहे, एवढं सगळं तुम्ही केलंय, मग पुन्हा समजा तुम्हाला आयुष्य सुरू करायचं असेल तर काय वेगळं कराल? समाजकार्याला वाहून देईल स्वतःला. समाजामध्ये जागृती कशी निर्माण करता येईल, चांगलं काम कसं करता येईल. आपण स्वतः करता आतापर्यंत जगलो बा, आता याच्यानंतर देशासाठी म्हणा किंवा समाजासाठी म्हणा चांगलं काय करता येईल. कोणी एखादी संघटना चांगलं काम करत आहे, समाजाला जागृत करत आहे, त्याला जॉईन करील आणि त्यांच्यासोबत कुठलं तरी चांगलं काम आपल्या हातून व्हावं अशी इच्छा राहील माझी. अच्छा. आणि आजकालच्या तरुण पिढीसाठी तुमचे सक्सेसचे 3 गोल्डन रूल कोणते आहेत? एक तर तुम्ही कुठलीही घाणेरडी आदत ठेवू नका. लवकर झोपेतून उठा, सकाळी लवकर उठा आणि आपलं जे काम आहे त्याच्यावर फोकस करा.
टार्गेटवर फोकस करा. त्यासाठी तुम्हाला काही वेळेसाठी मित्र पण सोडावे लागतील, काही वेळेसाठी तुम्हाला तुमची आवडती गोष्ट पण सोडावी लागेल. या सर्व गोष्टींवरती जर तुम्हाला टार्गेट अचीव करायचं आहे तर तुम्हाला आवडत्या गोष्टीला बाजूला ठेवावं लागते, खरं तर तुम्ही ते सक्सेस करू शकता, नाही तर सक्सेस होणं अशक्य आहे. खरंय. दौलतकार सर, तुम्ही खूप छान म्हणजे गप्पा मारल्या. मला खरं तर अजून काही बोलायचं होतं, पण वेळेची कमतरता आहे आणि मला असं वाटतं की आपण बोलत राहिलो तर एक दिवस सुद्धा पूर्ण आपला जाईल. कारण एवढे एक्सपिरियन्सेस तुमच्यासोबत आहे, एवढं आयुष्य तुम्ही चांगल्या पद्धतीनं, चांगल्या चष्म्यातून बघितलेलं आहे. तुम्ही आलात आणि एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण मला बोलावलं त्याबद्दल धन्यवाद. वेलकम. आणि यासोबतच आजच्या आपल्या स्टार्टअप महाराष्ट्र या पॉडकास्टमध्ये वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत पाहत रहा न्यूज 18 मराठी.